कशासाठी मारुती रायाला लग्न करता आलं नसतं का? दुर्पत मायला चंद्रापूरच्या लग्न करता आलं नसतं का? पण ब्रह्मचारी कशासाठी राहिले? नामदेव रायाचं बळच लग्न केलं. मायबापाला वाटत होतं की मायबापाला वाटत होतं ए रुक्मिणी, अगं रुक्मिणी, माझ्या नामाला तुझ्या विठ्ठलानं रुक्मिणी माझ्या नामाला वेड केलं. तुझ्या रुक्मिणी तुझ्या विठ्ठलानं रुक्मिणी माझ्या नामा येडा केला. तुझ्या विठ्ठलानं रुक्मिणी माझा नामा येडा केला. बरं येडा करू दे ग, फक्त माझा आशा आहे. कोणची आशा आहे? रुक्मिणी बोलू लागली, माझ्या फक्त नामाचं लग्न करावं आमच्या डोळ्यात देखत. हीच मायबापाची इच्छा होती. पांडुरंग परमात्माला विचारलं रुक्मिणीनं, देवा नामाला चरणापाशी राहू द्या, पण मायबापाची आस आहे, आस फेडावी त्यांची. आशापासून दूर आस बी त्यांची. आस एकच आहे, लग्न करावं. मग आता गरिबी ह्याला कोण बायको देणार? झोपडी आहे की कोण? घरात तिळभर अन्न नाही खायला ह्यांच्या, तरी बी जणाला ठुलतंच. किती लोक होते त्यांच्या घरात? लय पुष्कळ लोक होते, काय तर 20-25 लोक होते, तरी बी जणामध्ये होती. आता एक जण असली म्हणून काय झालं? एक लेकरू तुझा आई, असं नामा आईला म्हणायला लागला. कुठून बाई आणलाची पोरगी? आता एवढ्या माणसाला खायला नाही घरात, 10 माणसं, आणि हिला अजून कुठलं खायला घेऊ? झोपडी एवढे आई म्हणला, एखाद्या कोपऱ्यामध्ये जागा दे ना जणीला माझी जना. अरे वा, तुझी जना. आणि पांडुरंगाची बी, पांडुरंगाची लेक आणि माझी बहीण, असे नामं म्हणू लागले. आता सवळं असं चमचम चमकू लागलं, सोन्याचं सवळं पांडुरंगाचं. आता जावायला किती असेल व? जावायला तर किती सोन्याचं असेल. राजानं पोरगी द्यायला तयार झाले.